खाद्य जगतामध्ये नाशिकचं नाव जगभर नेणारा वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा। 21 वर्षापासून निर्धार सेवा संघाचा माऊली वृद्ध आश्रम देतोय सेवा। डिसेंबर 2003 साली इगतपुरी भावली रस्त्यावर पिंपरी सदो येथे 3.5 एकर निसर्गरम्य जागेत सुरू झालेल्या निर्धार सेवा संघाच्या वृद्ध आश्रमाने नुकतेच 21व्या वर्षात पदार्पण केले आहे। विविध क्षेत्रातील 8 विश्वस्त यांच्या देखरेखीखाली हा वृद्ध आश्रम कार्यरत आहे। केवळ वृद्ध आश्रम नाही तर येथे आदिवासी महिलांना टेलरिंग सह विविध कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते। आतापर्यंत 400हून अधिक महिलांना इथून प्रशिक्षण आणि रोजगार मिळाला आहे। पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या भागात आता माऊली वृद्ध आश्रम मध्ये कमीत कमी खर्चात गरिबांचा शाही विवाह होण्यासाठी येथे ना नफा ना तोटा या तत्वावर मंगल कार्यालय सुरू करण्यात येणार आहे। यासह विविध विषयांवर विश्वस्त विलास करंदीकर यांच्याशी साधलेला संवाद। 1995 साली महाराष्ट्र बँकेत काम करत असताना साधारणपणे ज्येष्ठ नागरिक वृद्धांचे काही हाल चाललेले लक्षात आले आणि त्यावेळेला वृद्धाश्रमांची गरज आहे असं वाटायला लागलं। म्हणून माझ्या मनात वृद्धाश्रम काढावा अशी इच्छा निर्माण झाली। महाराष्ट्र बँकेची सबसिडरी ट्रस्टी कंपनी आहे, तिच्याद्वारे मी मग आपण म्हटलं ट्रस्ट काढू, ट्रस्ट रजिस्टर केला। ट्रस्टचं नाव ठेवलं निर्धार सेवा संघ। ट्रस्टमध्ये माझे काही नातेवाईक, माझी पत्नी आणि माझे जवळचे मित्र त्यांना मी आवाहन केलं की या समाजसेवा आपण करू, त्याच्यात तुम्ही मला सहकार्य कराल का? मग काही लोकांनी लगेच सहकार्य करण्याचं सांगितलं आणि त्याप्रमाणे मग त्यांना ट्रस्टी घेतला। अशा मी 8 जण ट्रस्टी आहोत। वेगवेगळ्या क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्र, मेडिकल, नंतर व्यापार, उद्योगधंदे या सर्व क्षेत्राचे माझे मित्र आहेत। त्यांना मी सामावून घेतलं आणि एक हा ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम काढण्याची योजना आखली। त्यानुसार 1999 साली आम्ही पिंपरी सदो इगतपुरीजवळ भावली रस्त्यावर, धरणाच्या रस्त्यावर, शहरापासून हायवेपासून 3.5 किलोमीटर अंतरावर 3.5 एकर जागा आम्ही खरेदी केली। स्वतःच्या पैशाने खरेदी केली आणि मग हळूहळू देणग्या गोळा करून इमारतीचं बांधकाम सुरू केलं आणि 2003 साली बांधकाम पूर्ण होऊन डिसेंबर 2003 साली आम्ही माऊली वानप्रस्थाश्रम हा वृद्धाश्रम येथे सुरू केला आहे। आणि त्यानंतर आज काय जवळ 21-22 वर्ष निरंतर प्रमाणे आम्ही वृद्धांना जी काही मदत लागते त्या राहण्याची सर्व प्रकारची सेवा आम्ही इथं उपलब्ध करून देत आहोत। असं 23 वर्षाचा असा आमचा अनुभव असताना आमच्या लक्षात आला आहे की ही एकच ॲक्टिव्हिटी ठेवून चालणार नाही, कारण आता शहराच्या आजूबाजूला भरपूर वृद्धाश्रम झालेले आहेत। त्यामुळे इकडं वृद्धांची येण्याची जरा थोडीशी नाराजी दिसली, म्हणून आम्ही मग शैक्षणिक क्षेत्रात आणि दुसऱ्या क्षेत्रात प्रयत्न चालू केला आहे। स्किल डेव्हलपमेंट सेंटर काढलेलं आहे, ज्या ठिकाणी आम्ही महिला, विशेषतः आदिवासी आणि बेरोजगार महिला, मराठी वर्गातील महिला यांना प्रशिक्षण देतो। ते टेलरिंग किंवा ब्युटी पार्लर किंवा सिटिंग नर्सिंग असे छोटे 2-3 महिन्याचे कोर्स करून त्यांना प्रशिक्षण करून त्यांना काहीतरी स्वतःच्या पैसे कमवण्याची संधी निर्माण करून दिली आहे। आतापर्यंत जवळजवळ 401 महिलांना आम्ही अशा वर्गाचं प्रशिक्षण दिलेलं आहे। आता आमची पुढची योजना अशी आहे की साधारणपणे ह्या वृद्धाश्रमाला कुठलाही सरकारी देणगी किंवा असलं नसल्यामुळे आम्हाला लोकांच्याकडून पैसेच घ्यावे लागतात। पण असे काही व्यक्ती असतात, वृद्ध व्यक्ती, की त्यांना स्वतःचं उत्पन्न नसतं आणि मग ते त्यांचं कोणीतरी मुलं, कोणीतरी नातेवाईक त्यांचे पैसे भरतात आणि ते पैसे भरण्यासाठी टाळाटाळ करतात।
किंवा काही महिला अशा असतात की त्यांचं स्वतःचं उत्पन्न नाही आणि त्यांना घरी पण जागा नाही आहे, पण पैसे भरण्याची त्यांची कपॅसिटी म्हणजे पात्रता नसते किंवा नसतातच त्यांच्याकडे पैसे. अशा बऱ्याच विचारण्यात आल्या. म्हणून आता असं आम्ही ट्रस्टीने ठरवलं की प्रत्येकाचं सण आर्थिक काय आहे त्याची परिस्थिती त्याच्यावर धरून त्याच्याप्रमाणे त्याला पैसे आकारायचे. आता आम्ही सर्वसाधारणपणे 6,500 रुपये महिना प्रत्येक वृद्धाला आकारतो. पण आमचा एखाद्याचं इन्कम कमी असलं म्हणजे नसेलच तर त्यांना अगदी नॉमिनल 1-2 हजार रुपये जरी त्यांनी दिले किंवा त्यांच्याकडून नातेवाईक दिले तर त्यांना आम्ही आता प्रवेश देण्याचं ठरवलेलं आहे. हा आमचा मुख्य आहे. ज्यामुळे अशा महिला किंवा अशा वृद्धांना ही इथं बाहेर घरापासून थोडंसं दूर राहण्याची संधी मिळू शकेल आणि त्यांना त्याचा फारसा खर्च येणार नाही. नंतर आमच्याकडे जागा भरपूर आहे. जवळजवळ 3.5 एकर आम्ही जमीन घेतलेली आहे आणि ही जागा आता भावली डॅम हा परिसर हा पर्यटन क्षेत्र म्हणून सरकारनं डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळे पर्यटकांची इथं वाढलेली आहे. म्हणून आम्ही MTDC अप्रूव्ड काही रूमसुद्धा अगदी गरजू टुरिस्टना आम्ही भाड्यानं देण्याचं पण त्याच्याबरोबर सुरू केलेलं आहे. त्याच्यापेक्षा आता नवीन अशी योजना आम्ही अशी ऐकतोय की आजकाल लग्नाचा खर्च वारेमाप झालेला आहे, म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही आणि त्याच्यात परत चढावड लागली आहे. तू इतका खर्च केला मग मी इतका करू नये, तू इतका केला मी करू नये. आणि त्यामध्ये हे ग्रामीण भागातले गरीब माणसं कर्जबाजारी होतात आणि त्याच्यातनं सावकारांच्या खर्चामुळे आत्महत्या सुद्धा होतात. तर हा लग्नाचा खर्च कमीत कमी कसा होईल आणि कमीत कमी खर्चात शाही पद्धतीनं गरिबांची लग्न कशी लावता येतील याच्यासाठी आम्ही एक छोटंसं मंगल कार्यालय इथं उभं केलेलंच आहे, आता सुरू करत आहोत. आणि त्याला असं नाव द्यायचं म्हणजे शाही विवाह. पण शाही विवाह ज्याला शाही डेस्टिनेशन विवाह ॲट अफोर्डेबल कॉस्ट, म्हणजे ज्याची आर्थिक परिस्थिती बघून त्याला 21,000 51,000 त्या माणसाचं लग्न झालं पाहिजे किंवा आंतरजातीय विवाह किंवा सामुदायिक विवाह करायला इथं संधी मिळायला पाहिजे अशा आम्ही मंगल कार्यालयाचं मानलं आहे की ज्या योगे ह्याच्यात नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर हे चालेल सगळं. आम्हाला कोणालाही ह्याच्यातनं आमच्या ट्रस्टीनं पैसे कमवून घरी न्यायचे नाही आहे. आम्ही कोणताही व्यवहार पैशासाठी करत नाही, उलट आमचेच पैसे आम्ही दरवर्षी काही ना काही स्वरूपात करतो. तसेच आश्रमात बराच मोकळी हवा आहे, फिरायला सुद्धा जागा आहे. नंतर ध्यान मंदिर, दत्त मंदिर, ध्यान मंदिर आहे. पुस्तकांचं भरपूर ग्रंथालय, मोठं ग्रंथालय आहे. ज्याला वाचण्याची आवड असेल ते वाचण्यात रंबाळू शकतात किंवा अत्यंत शांत असल्यामुळे कुणाला योग ध्यान करायचं असेल त्यासाठी सुद्धा वृत्तांत छान संधी आहे. इथला हवा पाणी अतिशय सुंदर आहे, पाणी चवदार आहे. 300 फूट खालनं पाणी आहे, म्हणजे खरोखरच ते ज्याला म्हणतो ना आपण की निर्झर म्हणजे अगदी निर्मळ पाणी आहे. मुख्य म्हणजे पाणी आणि हवा चांगली असल्यामुळे इथं असलेले वृद्ध सहसा आजारी पडत नाहीत आणि आजारी समजा एखादा पडलाच तर आमच्या स्वतःच्या 2 कार आहेत, त्यांना आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकतो. ही जर मेडिकल सवय इतकी चांगली आहे की आमच्याकडे दररोज डॉक्टर व्हिजिटला येतात आणि ते तपासणी करतात आणि जसं जसं आवश्यकता असेल त्याप्रमाणे कोणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं असेल, कोणाची पॅथॉलॉजिकल टेस्टिंग करायचं असेल ते सगळं आम्ही इथं वाजवी दरात करून देतो. त्यामुळे एक लोकांना उद्गार असा प्रश्न, हॉस्पिटल कुठं आहे जवळ, डॉक्टर येतात का नाही, तर हे प्रश्नसुद्धा आम्ही सोडवलेले आहेत. म्हणून अशा 2-3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी हा आमचा पुढचा भाग आहे की ज्या योगे ह्या सगळ्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचता करता येईल यांचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे.